तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन येत आहे, नवीन प्रवास घेऊन येत आहे आणि आज आम्ही जात आहोत त्र्यंबकेश्वरला, नाशिकला. नमस्कार, स्वागतम ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आणि आज मी तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन येत आहे, नवीन प्रवास घेऊन येत आहे आणि आज आम्ही जात आहोत त्र्यंबकेश्वरला, नाशिकला. माझा हा पहिलाच त्र्यंबकेश्वरला जाण्याचा योग आहे आणि हा योग मला चुकवायचा नाही आहे. आमच्या ऑफिसवाल्यांसोबत मी त्र्यंबकेश्वरला जात आहे, त्र्यंबकेश्वरला प्रवास करत आहे आणि माझा हा पिकअप पॉईंट आहे घाटकोपर, आणि घाटकोपरवरून आमचा प्रवास सुरू होणार आहे. आम्ही प्रायव्हेट बसनी मुळात ट्रॅव्हल करत आहोत घाटकोपरला, नाशिकला जायला. त्र्यंबकेश्वराला जाण्याचा योग मला हा चुकवायचा नव्हता आणि हा योग, असे योग खूप कमी येतात आणि मला योग आलेला आहे तो मला चुकवायचा नाही आहे. तर हे चांगले क्षण तिथले मला अनुभवायचं आहे. तिथलं वातावरण, तिथली भक्तिमय वातावरण मला बघायचं आहे त्र्यंबकेश्वरला. आणि चला तर मग जाऊया आपण नाशिकला त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊया. तुमच्यासाठी मी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन येत आहे आणि ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावी. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. धन्यवाद. भेटू पुढच्या फुटेजमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. इथून जाताना हे स्वामींचं मंदिर दिसलंय छोटंसं. बसची वाट पाहत आहोत, इथे आमची बस येणार आहे. फायनली आमची बस आलेली आहे आणि सिग्नल उभी आहे. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, हर हर. हर हर महादेव. तो कैसा लग रहा है आपको ब्रदर? बहुत ज्यादा अच्छा लग रहा है हमें. कौन जीतेगा इलेक्शन तो हम ही जीतेंगे. अच्छा. और आप? हमारी सरकार आएगी. हाँ? अभी सरकार तो हमारी आएगी. अमित सरकार अब की बार अमित सरकार. बटवक. और ये कौन है? ये फिक्सर है ना? ये पैसा लेके वोट देने वाले. पैसा लेके वोट देता है ना ये. हाँ ये देखो. हाँ इसको पकड़ना पड़ेगा. और क्या कुछ बोलना चाहते हो आप? कैसा लग रहा है इलेक्शन डे? आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. ओके, उसका मतलब मित्रांनो बॅटरी काय होती? नहीं है, फुल बैटरी. आशु, आद्या, Viraj, how do you feel, brother? Election day, what are your predictions? बीजेपी. जय जिनेंद्र. इथे प्रवासामध्ये राजकारणावर चर्चा होत होत्या, कारण की इलेक्शन डे होता आणि निकाल होता. प्रवासामध्ये जाताना हे राजकारणावरच्या चर्चा रंगत होत्या. प्रवास सुरू झालेला आहे. सकाळी एक गाडीचं दृश्य आपल्या समोर, गाडी किती वेगाने जात आहे आणि थंडीला हळूहळू सुरुवात झालेली आहे. आम्ही इथे गाणी ऐकत होतो प्रवासाला जाताना. इथे देवदर्शनाला जाताना पेटपूजा आम्ही करत होतो आणि खाण्यासाठी आम्ही त्या मॅकडॉनल्डमध्ये थांबलो आणि मस्त आम्ही इथून निघताना फोटो काढले.
आणि खूप मस्त प्रवास होता. इथून पुन्हा आमचा प्रवास मंदिराजवळ जाण्यासाठी सुरू झाला. फायनली आम्ही त्र्यंबकेश्वरला आलेलो आहे आणि हे त्र्यंबकेश्वर आहे आणि त्र्यंबकेश्वरला आम्ही इथे पोचलेलो आहे आणि हे त्र्यंबकेश्वर पार्किंग एरिया आहे. अजून 5 मिनिटावर इथून त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे. लवकर आम्ही मंदिराजवळ पोचू. त्र्यंबकेश्वराच्या नुकताच आम्ही गाडीतून उतरलो आहोत आणि मंदिराजवळ प्रस्थान करत आहोत. हा इकडे बोर्ड आहे आणि इथे वरती एक मंदिर आहे, अन्नपूर्णा मातेचं मंदिर. नाशिकला त्र्यंबकेश्वर आल्यावर हे इथे पाहायला मिळतं. लवकरच आम्ही मंदिराकडे जाणार आहोत. इथे मेन गेटला हा बोर्ड आहे आणि हा त्र्यंबकेश्वरच्या मंदिराकडे जाण्यासाठी एकदम शॉर्टकट असतं. सकाळी 7 वाजता प्रवास सुरू केला होता आणि आता वाजलेत 1 वाजता आम्ही इथे पोचलो आहे नाशिकला त्र्यंबकेश्वराला. आणि हा सगळा त्र्यंबकेश्वरला जाणारा रस्ता जवळपास आम्ही आता पोचू 5 मिनिटावरच त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे इकडून. आणि आज कालभैरव जयंती आहे. त्याच निमित्ताने ती खूप शिवभक्त इकडे आलेले आहेत त्र्यंबकेश्वराला. चला तर मग त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊया. आणि ही बारकी बघा ही पण आली आहे. हाय कर हाय बोल हाय बोल हाय. आता तू टीव्हीवर दिसणार. हा कुठे दिसणार? टीव्हीवर दिसणार तू. ते इथे सरळ गेल्यावर त्र्यंबकेश्वर आणि या रस्त्याने ब्रह्मगिरीला जाण्याचा रस्ता आहे. या रस्त्याने तुम्ही ब्रह्मगिरीला जाऊ शकता. आणि समोर असा जो त्र्यंबकेश्वराच्या मंदिराजवळ. थोड़ा बोल Yes. कैमरा के साथ में बोल कुछ ऐसा 20 रुपयाला कि किधर आया हम लोग अभी. त्र्यंबकेश्वर पहली बार है कि क्या? पहली बार है. कैसा मैं बोला feeling- वीडियो में कैसा मस्त फीलिंग हो रहा है? फीलिंग अभी अंदर जाके समझेगा. और ये कौन? आणि हे त्र्यंबकेश्वराला आल्यावर मार्केट. ते सगळं देवाचे वस्तू देवी देवतांचे मिळतात. ते त्र्यंबकेश्वराचं मंदिर इथून लांबून दिसतंय. जवळपास आपण त्र्यंबकेश्वर पोहोचू. त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचा कळस आपण इथून पाहत आहोत. फायनली आम्ही त्र्यंबकेश्वर जात आहे. हा पूर्व दरवाजा.
हे त्र्यंबकेश्वराचं उत्तरद्वारकडे आपण पोचलेलो आहे. हे त्र्यंबकेश्वराचं उत्तरद्वार आहे आणि त्र्यंबकेश्वर उत्तरद्वारचं आपण पोचलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आणि ते किती गर्दी आहे उत्तरद्वारला. त्र्यंबकेश्वराची ऑनलाईन आरती इथे. आणि हे आम्ही त्र्यंबकेश्वराजवळ आलेलो आहोत. त्र्यंबकेश्वराचं मंदिर हेमाडपंथी असलेलं हे बांधकाम मंदिराचं जुनं मंदिराचा कळस. त्र्यंबकेश्वराला आल्यावर इथे आरती आपल्याला पाहायला मिळते. हे त्र्यंबकेश्वराचा आम्ही गाभारा आहे. हा त्र्यंबकेश्वराचा गाभारा. इथे आल्यावर इथे अनेक छोटी छोटी मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. शिवलिंग आहे इथेही शिवलिंग आहे. इथे नंदी, आतमध्ये पण एक शिवलिंग. इथे एक हेमाडपंथी मंदिर आहे. पुरातन हेमाडपंथी असलेलं मंदिर. गायत्री मातेचं मंदिर आहे. हेमाडपंथी असलेलं हे मंदिर गायत्री मातेचं. पुरातन असलेलं हे गायत्री मातेचं मंदिर त्र्यंबकेश्वरमधलं. अशा प्रकारे त्र्यंबकेश्वर आल्यावर ही छोटी छोटी मंदिरं आहेत देवांची. जुनी छोटी जरी असली ही जुनी हेमाडपंथी मंदिरं आहेत ती ते आपल्याला पाहायला मिळतात. तर तुम्ही नक्कीच त्र्यंबकेश्वराचं दर्शनाला या आणि त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन इतरही छोटी मंदिरं आहेत देवांची त्यांचंही दर्शन घ्या. इथे छोटे मंदिरं जरी असली तरी इथे ही जुनी मंदिरं आहे जिथे लिंग आहेत. लिंगाचं दर्शन घ्या आणि आहे विराज आणि विराजचं पण दर्शन घ्या. अरे वा. फायनली त्र्यंबकेश्वराचं दर्शन झालेलं आहे शेवटी आणि खूप मस्त वाटलं. खूप भक्तिमय असं वातावरण मंदिराजवळ होतं. मंदिराच्या गाभाऱ्यात होतं. व्हिडिओ शूट जास्त करणं शक्य नाही झालं तर तिकडे व्हिडिओ शूट करणं अलाउ नव्हतं. तरी मी कसं तरी केलं आणि त्र्यंबकेश्वराचं दर्शन तुमच्यासमोर आणलेलं आहे. ते तुम्ही सगळ्यांनी घ्यावं आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावी. धन्यवाद. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ओमकार थिंबी व्लॉगला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.